मान्सूनच्या काळातच प्रशांत महासागरात एल निनो ही स्थिती तयार होण्याची शक्यता असल्यानं मान्सूनच्या पावसाबाबत निश्चितच चिंता आहे, पण फार चिंता करू नका, कारण दुष्काळाचं हे संकट दूर होऊ शकतं. आपल्या मान्सूनला एल निनो पासून वाचवणारा हिरो म्हणजे हिंद महासागरातला IOD. प्रशांत महासागराचं तापमान वाढलं की एल निनो हा खलनायक तिथं तयार होतो. तिथं कमी दाबाची क्षेत्र तयार होतात आणि आपल्या मान्सूनसाठी हिंद महासागरात तयार होणारा बाष्प हा एल निनो खेचून नेतो. त्यामुळे साहजिकच भारतात मान्सूनचं प्रमाण कमी होतं. पण दुष्काळाची ही चिंता कशी दूर होऊ शकते हेच आपण यापुढे पाहणार आहोत. हिंद महासागरातल्या या दोन्ही बाजूच्या तापमानातली तफावत म्हणजे IOD. हिंद महासागराच्या पश्चिम बाजूला म्हणजे अरबी समुद्रात पृष्ठभागाचं तापमान वाढलं आणि त्यावेळी पूर्वेकडची बाजू थंड असेल तर त्याला पॉझिटिव्ह IOD म्हणतात. प्रशांत महासागरात एल निनोचा प्रभाव असताना हिंद महासागरात पॉझिटिव्ह IOD स्थिती तयार झाली तर अरबी समुद्रात बाष्पाची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होते आणि एल निनोचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यास मदत होते. पण मित्रांनो, या IODची सद्यस्थिती काय, त्यासाठी या IOD इंडेक्स कडे पहा. त्यात IODची स्थिती न्यूट्रल मधून हळूहळू पॉझिटिव्ह कडे जाताना दिसून येते. एल निनोचा प्रभाव वाढण्याच्या काळात आपला हिरो म्हणजे पॉझिटिव्ह IOD ऍक्टिव्ह होऊ शकतो. माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या YouTube चॅनलला नक्की भेट द्या.